आज मला जायचं आहे माहेरी रक्षाबंधनसाठी आणि त्यासाठीच मला शॉपिंग करायला पण जायचं आहे. त्याआधी माहीचं एक पार्सल आलं होतं जे मी राखीसाठी मागवलं होतं तिच्यासाठी. रक्षाबंधनसाठी हा ड्रेस मी तिच्यासाठी मागवला होता आणि ती दाखवत होती की फोनसोबत ड्रेसचा कलर मॅच झालेला आहे आणि ड्रेस तर खूपच सुंदर रिसीव्ह झाला होता. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे. इंस्टावर बघत असाल तर लिंक कॉमेंट करा. तेवढ्यातच पाऊस सुरू झाला आणि इतकं छान वातावरण झालं. माझ्या कुंड्या मी इकडच्या साईडला ठेवलेल्या आहेत. इतकं छान वाटते. घरातून बाहेर निघाल्याबरोबर इकडच्या साईडला ग्रीनरी, इकडच्या साईडला ग्रीनरी. मस्त मन प्रसन्न होऊन जाते. तेवढ्यात मी बाहेर आले. मला घ्यायच्या होत्या साड्या आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी महालक्ष्मींना साड्या नेसवत असते दरवर्षी आणि यावर्षी माझ्या सासरी महालक्ष्मी बसवणार नाहीयेत म्हणून मग मी यावर्षी महालक्ष्मींना साड्या नेसवणार तर आहेच पण माहेरच्या महालक्ष्मींना साड्या नेसवणार आहे. कारण दरवर्षी नेसवते ना मग असं खंडाने पडलं पाहिजे म्हणून म्हणून मी घरच्यांना विचारलं होतं तर मग घरचे बोलले की ठीक आहे तू नेसवू शकते. म्हणून मग मी पैठण्या घेतल्या महालक्ष्मींसाठी आणि मला एक आणखी पैठणी घ्यायची होती माझ्यासाठी सुद्धा. तर ती मी बघत होती आणि ती कोणती घेतली हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता या 2 पैठण्या मी दाखवते तुम्हाला. या 2 पैठण्यांमधली मी कोणती पैठणी घेतली असेल, आता तुम्ही इतक्या दिवसाची मला बघत आहात तर माझी चॉईस कशी असू शकते हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगाल आणि तुम्हाला यामधली कोणती पैठणी आवडली ही पण तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगाल. बघा मी शॉपमध्ये जेव्हा जाते ना मला असं माझ्या डोक्यात एक फिक्स असते की मला हेच पाहिजे. मी जास्त अशा साड्या काढायला लावत नाही आणि जास्त अशा बघत नाही. पण ज्या पण काढते ना अशा सिलेक्टिव्ह काढते आणि त्यातून मग सिलेक्ट करते एक. तर अशाच मग ह्या सगळ्या साड्या बघितल्या आणि त्या सगळ्या साड्यांमधल्या 2 साड्या म्हणजे मी महालक्ष्मीसाठी घेतल्या आणि एक साडी माझ्यासाठी घेतली. नंतर माहीला कॉर्नर वडापाव खूप आवडतो. याआधी पण मी तुम्हाला शेअर केलेला आहे. तर कॉर्नर वडापाव खायला आलो. तिला दिसलं या लाईनमध्ये की मी ती राहूच शकत नाही म्हणून मग कॉर्नर वडापाव खाल्ला. त्यानंतर मग राख्या बघितल्या, राख्या घेतल्या कारण आज मला अकोटसाठी पण निघायचं होतं. माहीचा विचार होता की आजच निघायचं आपण आणि मी डॉक्टरची अपॉइंटमेंट पण आज घेतलेली होती कॅपसाठी डेंटिस्टची. तर मग त्यासाठी आली. म्हणजे इतकी आज घाई झाली. सकाळपासून मी बिझी होते तर आज संध्याकाळपर्यंत आणि घरी आल्यानंतर मग पॅकिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी करून मग मला निघायचं पण होतं. ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. पण आता सध्या तुम्हाला एवढंच दाखवते. चला मग आता इथेच या ब्लॉगला एंड करते. बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय गाईज.